किंग सिजिलेट या माणसानं 1901 मध्ये पहिल्यांदा सेफ्टी रेझरचा शोध लावला. याचं रेझर सिंपल होतं. रेझरला वरून ब्लेड कनेक्ट करायचं आणि ते ब्लेड बोदड झालं की काढून फेकून द्यायचं आणि दुसरं ब्लेड लावायची सिस्टीम होती. वस्तारा बघा, त्याला धार लावा अशी कुठे नाही करायची आता गरज नव्हती. मग सिजिलेट यांनी ती टेक्नॉलॉजी पेटेंट करून घेतली आणि 1901 मध्ये सेफ्टी रेझरची मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली. हे प्रोडक्ट मार्केटमध्ये मोकार हिट झालं. कंपनीच्या लक्षात आलं, जसं आपलं पेटेंट एक्सपायर होईल तसं मार्केटमध्ये आपल्याला भरपूर कॉम्पिटिशन येणार आहे. मग कंपनीनं एक स्ट्रॅटेजी तयार केली. 1921 मध्ये त्यांचं पेटेंट एक्सपायर झाल्यावर त्यांनी त्यांचा रेझर स्वस्त विकायला सुरुवात केली. काही ठिकाणी तर ते फ्री मध्ये सुद्धा वाटायला लागले आणि ब्लेड प्रॉफिट मध्ये विकून पैसा कमवायला लागले. या स्ट्रॅटेजीमुळे कंपनीला भरपूर फायदा झाला आणि मग या स्ट्रॅटेजीचं नाव पडलं रेझर अँड ब्लेड स्ट्रॅटेजी. पुढे ही स्ट्रॅटेजी बऱ्याच कंपन्या वापरायला लागल्या. कॉडेक कंपनी सुद्धा त्यांचे कॅमेरे स्वस्त विकायची आणि रोल विकून पैसे कमवायची. काही प्रिंटरच्या कंपन्या बजेटमध्ये प्रिंटर विकतात आणि शाई विकून पैसे कमवतात. काही कंपन्या पेन बजेटमध्ये विकतात आणि रिफिल मधून पैसे कमवतात. सिम कार्डच्या कंपन्या बाजारात छत्र्या लावून स्वस्त सिम कार्ड विकतात आणि रिचार्ज मधून पैसे कमवतात. हे सगळे ही स्ट्रॅटेजी वापरतात. म्हणजे कसं, वन टाइम इन्व्हेस्टमेंटचं प्रोडक्ट बजेटमध्ये विकायचं आणि नंतर परत लागणारे प्रोडक्ट प्रॉफिट मध्ये विकून पैसे कमवायचे. हा व्हिडिओ तुमच्या बिझनेसवाल्या मित्राला नक्की शेअर करा आणि अशा मार्केटिंग आणि बिझनेसच्या रिलेटेड व्हिडिओसाठी मराठी CEO ला फॉलो करून घ्या. धन्यवाद.